तर एक महत्त्वाची बातमी, संभाजीनगरमध्ये प्लास्टिकचे तांदूळ आढळलेले आहेत। यावेळी एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय, धक्कादायक असा प्रकार। इथं चक्क तांदळामध्ये प्लास्टिकचे तांदूळ आढळून आले। शहरातील सिडको भागात राहणाऱ्या एका गृहिणीनं घरात मोदक बनवण्यासाठी मार्केटमधून आणलेल्या तांदळामध्ये चक्क प्लास्टिकचे तांदूळ आढळून आल्यामुळे या महिलेला देखील धक्काच बसलेला आहे। मोदक बनवण्यासाठी जे तांदूळ आणण्यात आले होते त्यामध्ये प्लास्टिकचे तांदूळ होते। संभाजीनगरमध्ये हा सगळा गोरखधंदा सर्रास सुरू असल्याचं इथं दिसतंय। प्लास्टिकच्या तांदूळाची विक्री करण्यात आलेली आहे आणि हे प्लास्टिकचे तांदूळ इतर तांदळांमध्ये मिक्स करून बाजारात विकण्यात आलेले आहेत। संभाजीनगरातला हा धक्कादायक प्रकार। तांदूळ उचलून बघितल्यानंतर त्याला जेव्हा मी हातावर घेतला तर लिटरली त्याच्यातून असा चिंगम सारखा धागा बाहेर निघाला आणि त्याचा रोल तयार झाला। तर जवळजवळ मी एवढ्या तांदूळ जो आहे, एक अर्धी वाटी तांदळातून एवढा तांदूळ मी काढला आणि काढत काढत मी ह्या पद्धतीने असा गोळा बनवला। तर ते हे अशा पद्धतीने गोळे तयार झाले त्याचे ह्या प्रकारात। आणि तो जो तांदूळ आहे तर त्या तांदळाचा असा धागा तयार झाला, जे की आपण धुतलेल्या तांदळाचे तुकडे पडतात रँडमली, त्याचा तुकडा न पडता त्याचा तार तुटायला लागला। मग मला लक्षात आलं, एक तर हा प्लास्टिकचा तांदूळ असेल किंवा मग याच्यामध्ये इंद्रायणी तांदळात मोस्टली चिकटपणा असतो, म्हणून चिकटपणा येण्यासाठी त्याच्यामध्ये काहीतरी ही गोष्ट ॲड केलेली असेल।